नमस्कार मित्रहो, स्वागत आहे तुमचं जनशिक्षणमध्ये. मित्रहो, 6 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय पारित केलेला आहे आणि तो शासन निर्णय हा भरती संदर्भामध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्रातील जे विद्यापीठं आहेत, अकृषी विद्यापीठं, अकृषी महाविद्यालये यामध्ये कशा पद्धतीनं भरती करायची त्या संदर्भातला हा या ठिकाणी जी-आर आहे आणि त्याची माहिती आपण पाहणार आहोत. कशा पद्धतीनं आता नवीन नॉर्म्स हे या ठिकाणी शासनानं दिलेले आहेत. त्यामध्ये काय-काय त्यांनी अंतर्भूत केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत. कारण आपण पाहिलेलं आहे, की भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार तर आहेच, पण त्याचबरोबर अनेक इतरही प्रकार चालतात आणि त्यामुळं शासनानं याची दखल घेऊन त्यावरती या ठिकाणी एक शासन निर्णय दिलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत किंवा विश्लेषण करणार आहोत. तर पाहूया याच्यामध्ये 6 तारखेला जो जी-आर आलेला आहे, त्यामध्ये या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे, की सदर निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि संतुलित व्हावी यासाठी माननीय कुलपती तथा राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले निर्देश विचारात घेऊन सुधारित कार्यपद्धती या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे. आता याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात आपण पाहिलेलं आहे, की भ्रष्टाचार आहे. त्याच पद्धतीनं अनेक या ठिकाणी जी कॅन्डिडेट्स आहेत ते घेतलेले असतात. कोणीतरी ओळखीचं असतं, रिकमेंडेशन असतं किंवा अशा पद्धतीनं ही निवड होती आणि म्हणून एकूणच महाराष्ट्रातलं जे उच्च शिक्षण आहे त्यामध्ये सुमार शिक्षकांची भरती या ठिकाणी झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात. याला कुठेतरी आळा बसावा या ठिकाणी असा उद्देश याच्यामध्ये निर्देशित करण्यात आलेला आहे. याचा किती परिणाम होतो किंवा कशाप्रकारे या ठिकाणी हा कायदा आल्यानंतर याचा परिणाम होतो ते आपण पाहणारच आहोत. कारण आपण पाहतोय की उच्च शिक्षणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला उदासीनता दिसून येते. विद्यार्थी या ठिकाणी महाविद्यालयात येत नाहीत. अनेक मोठे प्रश्न आज आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगानं मागे अनेक वर्षापासून भरती प्रक्रिया देखील ठप्प होती. आता कदाचित शासन ही जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू करणार असेल म्हणून हा जी-आर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे, की ही पारदर्शक, निष्पक्ष आणि या ठिकाणी संतुलित व्हावी म्हणून हा जी-आर त्यांनी काढलेला आहे. तर याच्यामध्ये पहा यांनी सांगितलेलं आहे, की सुधारित कार्यपद्धती आपल्याला या ठिकाणी परिशिष्ट अ मध्ये आपण ते पूर्ण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हा जो कायदा किंवा ही जी कार्यपद्धती आहे ती सार्वजनिक विद्यापीठांमधील अकृषी सध्या सुरू असलेल्या अध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. अशा प्रकारचा तो या ठिकाणी जी-आर आहे. आता या ठिकाणी हे ॲनेक्झर अ किंवा त्याच्यासोबत दिलेलं ही जी कार्यपद्धती आहे ती आपण पाहूया. तर या ठिकाणी काय केलेलं आहे 100% असं गृहीत धरून त्यांनी कॅटेगरीज केलेले आहेत आणि त्यानुसार ए-टी-आर असं म्हटलेलं आहे त्या कॅटेगरीला. त्यानुसार मार्किंग किंवा पॉइंट्स हे देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की इथं काय दिलेलं आहे की ए-टी-आर म्हणजे 75% या ठिकाणी गृहीत धरण्यात येणार आहे. म्हणजेच अकॅडमिक टीचिंग रिसर्च क्रेडेन्शियल्स हे 75% आणि आपला जो इंटरव्ह्यू परफॉर्मन्स आहे तो 25% असे मिळून 100% त्या ठिकाणी होणार आहेत. मग इलिजिबल होण्यासाठी एखाद्या कॅन्डिडेटला किती हे पॉइंट्स मिळाले पाहिजे किंवा मार्क्स मिळाले पाहिजे तर ते अबोव्ह 50 या ठिकाणी असले पाहिजे ए-टी-आर आणि तेव्हाच तो मुलाखतीला त्या ठिकाणी एलिजिबल होईल आणि पुढे त्याला मुलाखत देता येईल असं सुरुवातीला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा आता हा क्रायटेरिया कशा पद्धतीने काम करतो किंवा मार्किंग कशा पद्धतीने दिलेलं आहे हे मार्किंग समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण अनेक विद्यार्थी हे क्वालिफाईड आहेत किंवा अनेक कॅन्डिडेट्स आपल्याला आज क्वालिफाईड असलेले दिसतात आणि त्याच्यासाठी याचा उपयोग त्यांना निश्चितच होणार आहे. अशा पद्धतीने त्यांनी तयारी करायची आहे, की हे मार्किंग कसं आहे पहिले समजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काय आहे बघा, असिस्टंट प्रोफेसरच्या निवडीसाठी 75% हे जे ए-टी-आर आहे अकॅडमिक टीचिंग आणि रिसर्च क्रेडेन्शियल्स ते अशा पद्धतीने आहेत. याच्यामध्ये बघा अकॅडमिक रेकॉर्ड ज्याला मॅक्सिमम 55 मार्क्स देण्यात आलेले आहेत. आता ते कसं ठरवणार आहेत? तर हे या पद्धतीनं ठरवणार आहेत. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, की हे अकॅडमिक रेकॉर्ड म्हणजे काय तर यू-जी, पी-जी, एम-फिल, पी-एच-डी याचे जे मार्क्स आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. ते कसे मिळणार आहेत? तर इथं त्यांनी 3 कॅटेगरी या ठिकाणी केलेल्या आहेत. पहिली कॅटेगरी आहे ज्या नॅशनल इम्पॉर्टन्सच्या इन्स्टिट्यूट आहेत. म्हणजे जसं की आय-आय-टी, एन-आय-टी, आय-आय-एस-सी-आर, आय-आय-एम या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही पदवी मिळवलेली असेल किंवा तुमचं शिक्षण झालेलं असेल तर त्याला या ठिकाणी जास्तीचे गुण, जास्तीचे मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे 100% मार्क्स मिळणार आहेत. किंवा याच्यामध्ये कॉकारेली सायमंड्स हा जो निर्देशांक असतो रँकिंगचा तो जर असेल या संस्थांना टाइम्स हायर एज्युकेशनचा निर्देशांक त्यानंतर ARWU ऑफ द शांघाई वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स या संस्थांनी दिलेल्या निर्देशांकामध्ये जर पहिल्या 200 मध्ये तुमचं इन्स्टिट्यूट असेल म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलेली संस्था या पहिल्या 200 मध्ये असेल तर तुम्हाला 100% मार्क्स या ठिकाणी देण्यात येणार आहेत. देन हायेस्ट मार्क शेल बी गिव्हन
म्हणजे या 55 म्हणजे 55 पैकी 55 तुम्ही जर याच्यामध्ये असाल तर एवढे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे हायेस्ट मार्क्स तुम्हाला या ठिकाणी देण्यात येतील. मग दुसरी कॅटेगरी त्यांनी याच्यामध्ये काय केलेली आहे, सेंट्रल किंवा स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज इन्क्लुडिंग स्टेट सेंट्रल डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज ऑर इक्विव्हॅलंट होल्डिंग NIRF रँक विदिन 100. आता जर तुम्ही स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये असाल किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल आणि त्या ज्या शिक्षण संस्था आहेत पहिल्या 100 मध्ये जर येत असतील कोणती NIRF या रँकिंगमध्ये, तर तिथं तुम्हाला या ठिकाणी 90% जे गुण आहेत जास्तीचे ते त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. किंवा याच्यामध्ये पुन्हा काय दिलेलं आहे, ऑर फॉरेन युनिव्हर्सिटीज हॅव्हिंग QS THE ARWU ऑफ शांघाई वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स बिटवीन 200 ते 500 याच्यामध्ये जर तुमचं या संस्थेत जर तुमचं शिक्षण झालेलं असेल ज्यांचं रँकिंग 200 ते 500 आहे, तर त्याला 90% अशा पद्धतीने गृहीत धरण्यात येणार आहे. पहिल्या 100 मध्ये जर असाल किंवा 200 मध्ये जर असाल या ठिकाणी या नॅशनल इम्पॉर्टन्सच्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिक्षण झालेलं असेल तर 100% आणि या ठिकाणी 200 ते 500 मध्ये जर तुम्ही असाल तुमची संस्था जिथं तुमचं शिक्षण झालेलं आहे, तर तिथं 90% या ठिकाणी गुण तुम्हाला मिळतील. आणि बाकी जे सगळे विद्यापीठं आहेत या ठिकाणी तर त्यांना 80% अशा पद्धतीनं गुणदान केल्या जाईल किंवा 80% अशा पद्धतीनं मार्क्स दिले जातील. आणि हा जो स्कोअर आहे तो त्या ठिकाणी तशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केला जाईल. तर हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. फॉर रेस्ट ऑफ द UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटीज हे पहा इथं, तर त्याला किती आहे इथं 60 दिलेलं आहे 60. म्हणजे बाकी इतर स्टेट युनिव्हर्सिटी नसेल परंतु UGCनं मान्यता दिलेली जर युनिव्हर्सिटी असेल तर त्याला 60% स्कोअर या ठिकाणी देण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे, सरळ सरळ विभागणी केलेली आहे की तुम्ही जर नॅशनल इम्पॉर्टन्सच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकला तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील. तुमचं जर संस्था जिथं तुमचं शिक्षण झालं ते जर पहिल्या 100 मध्ये 200 मध्ये असेल किंवा 200 ते 500 मध्ये असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही जर एखाद्या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले असाल किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये तर तिथं 80% तुम्हाला या ठिकाणी मार्क्स दिल्या जातील, हे 80%. तर हे अशा प्रकारचं त्यांनी कॅटेगरायझेशन केलेलं आहे. आता हे बरोबर किती आणि चूक किती हे या ठिकाणी तुम्ही ठरवू शकता. कारण इथं काय आहे की ह्या गुणवत्तापूर्ण संस्था आहेत, परंतु या गुणवत्तापूर्ण संस्थेमध्ये सगळेच विद्यार्थी या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. समजा गोंडवाना विद्यापीठ नव्यानं या ठिकाणी सुरू झालेलं आहे, तर त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला 80% किंवा 60% मार्क्स मिळण्याची या ठिकाणी शक्यता असते. म्हणजे इथं कुठेतरी तो फरक या ठिकाणी केला जातो. म्हणून अशा पद्धतीनं हेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा पुढं काय आहे, दुसरा मुद्दा हे स्कोर फॉर मार्क्स ऑब्टेन्ड ॲट UG अँड PG डिग्री एक्झामिनेशन. तर इथं किती दिलेले आहेत, मॅक्झिमम 11 मार्क्स दिलेले आहे. हे आपण असिस्टंट प्रोफेसरसाठी या ठिकाणी पाहत आहोत. तर मॅक्झिमम 11 मार्क्स. मग तुम्हाला जर 80% आणि त्यापेक्षा जास्त गुण असतील तर 11 मार्क्स दिल्या जातील. त्यानंतर 60% किंवा 80%च्या मध्ये असतील तर 9 मार्क्स तुम्हाला मिळतील. 55% ते 60% याच्यामध्ये जर मार्क्स असतील तर 7 मार्क्स तुम्हाला दिले जातील. 45% किंवा त्यापेक्षा 55% पर्यंत जर असतील तर तुम्हाला 4 मार्क्स मिळतील. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला 18 मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. बघा हे UG आणि PGचे मार्क्स, हे UGचे मार्क्स अशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केले जातील. तुम्हाला किती % मार्क्स मिळालेत, समजा एखाद्या विद्यार्थ्याला या ठिकाणी 70% मार्क्स मिळाले तर 9 मार्क्स या ठिकाणी त्याला त्या स्कोअरनुसार देण्यात येतील. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन होईल. आता हे 18 मार्क्स कसे मिळतील तुम्हाला, त्याचंही कॅल्क्युलेशन अशाच पद्धतीने देण्यात आलेलं आहे. 80% किंवा त्यापेक्षा जास्त तर 18 मार्क्स, 60% किंवा 80%च्या मध्ये असेल तर 16 मार्क, 55% इन केस 50% इन केस ऑफ SC ST OBC नॉन क्रिमिलियर PWD लेस दॅन 60 तर 14 मार्क्स अशा पद्धतीनं कॅटेगरीनुसार तुम्हाला हे मार्किंग करण्यात आलेलं आहे. तर हे जे मॅक्झिमम मार्क्स आहेत, आता इथं काय होईल, समजा 80%च्या वर तुम्हाला 18 मार्क्स आहेत, परंतु तुमचं शिक्षण कोणत्या संस्थेमध्ये झालेलं आहे, नॅशनल इम्पॉर्टन्सचे आहे की काय, तर त्यानुसार तुम्हाला हे 18 द्यायचे की नाही अशा पद्धतीने हे मार्क्स तुम्हाला मिळतील. तर समजा झालं नसेल त्या ठिकाणी तुम्ही स्टेट युनिव्हर्सिटीला असेल तर हे तुम्हाला 80% मध्ये या ठिकाणी मार्क्स मिळतील. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर त्यानंतर पाहू आपण स्कोअर फॉर MPhil आणि PhD. मॅक्झिमम किती आहे, 20 आहे. MPhil 60% आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील तर 5 मार्क मिळतील. 55% ते 60% मध्ये जर असेल तर या ठिकाणी 3 मार्क्स आपल्याला मिळतील आणि PhD असेल तर 20 मार्क्स आपल्याला मिळणार आहेत. MPhil PhD दोन्ही म्हणून 20 मार्क्स या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर सी पाहूया, स्कोअर फॉर JRF नेट सेट. मॅक्झिमम किती आहे, 6.
याच्यामध्ये नेट विथ JRF जर असेल तर 6 मार्क्स आपल्याला मिळतील. नुसतं नेट असेल तर 4 मार्क्स मिळतील. सेट असेल तर 3 मार्क्स मिळतील आणि JRF नेट सेट असेल तर मॅक्सिमम 6 मार्क्स या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर इथं या ठिकाणी बी आपल्याला जी कॅटेगरी आहे ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये टीचिंग एक्सपिरियन्स याला मॅक्सिमम 5 मार्क्स या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेले आहे. मग आता हा स्कोअर कसा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे, तर मान्यता प्राप्त संस्थेमध्ये जर आपण या ठिकाणी एक्सपिरियन्स घेतलेला असेल किंवा शिक्षणाचं काम केलं असेल, तर अशा त्या ठिकाणी ज्या संस्था आहेत, तर त्या संस्थांमध्ये जर आपल्याला या ठिकाणी एक्सपिरियन्स असेल, तर त्याला 1 मार्क या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेला आहे. बघा, score for approved teaching experience as approved by the university parent body or postdoctoral experience in institutes of national importance or from foreign universities within. पुन्हा तेच आहे, तुम्ही जर या रँकिंगमधल्या विद्यापीठांमध्ये किंवा संस्थांमध्ये काम केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क मिळणार आहे. हावेवर इफ द पिरियड ऑफ टीचिंग or postdoctoral experience is less than 1 year, then the marks shall be reduced proportionately. मग हे अशा पद्धतीनं या ठिकाणी जर टीचिंग आणि पोस्ट डॉक्टरलचा एक्सपिरियन्स 1 वर्षापेक्षा कमी असेल तर तो त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. तर अशा पद्धतीनं 1 वर्षासाठी 1 मार्क आपल्याला मिळणार आहे. मॅक्सिमम किती? 5 मार्क. 5 वर्ष जर सर्व्हिस झाली असेल तर 5 मार्क आपल्याला या ठिकाणी एक्सपिरियन्सचे मिळतील. त्यानंतर याच्यामध्ये पाहूया असेसमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड आणि इनोव्हेशन. ATR अकॅडमिक म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अकॅडमिक जे मार्किंग आहे ते दिलेलं आहे. त्याच नंतर रिसर्च आहे. तर रिसर्चमध्ये काय आहे, मॅक्सिमम 15 मार्क्स आहेत. मग याच्यामध्ये रिसर्च पब्लिकेशन्स आहेत. मॅक्सिमम इथं 6 मार्क्स आहेत. आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याकडं सुमार जर्नल जे आहेत ते आपण अकॅडमीमध्ये पाहतो. परंतु इथं आपल्याला फक्त सायन्स फाइंडर, वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस यामध्ये जर आपले रिसर्च पेपर पब्लिश झालेले असतील तरच हे मार्क्स आपल्याला मिळणार आहेत. अन्यथा हे 6 मार्क्स आपल्याला मिळणार नाहीत. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं इथून पुढे जो रिसर्च आहे तो आपण याच पद्धतीनं करणं गरजेचं आहे. सायन्स फाइंडरमध्ये एकतर ते जर्नल असलं पाहिजे किंवा वेब ऑफ सायन्समध्ये असलं पाहिजे किंवा स्कोपसमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता UGCची केअर लिस्ट वगैरे ही सुद्धा राहिलेली नाही. अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं हे नवीन या ठिकाणी आपल्याला नियम दिलेले आहेत. मग आता हे स्कोअर कसा मिळणार आहे, जर या तिन्हीपैकी आपला पेपर एखाद्या जर्नलमध्ये असेल तर आपल्याला 1 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. जर आपण सोल ऑथर असू तर बघा इथं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे की जर आपण स्वतंत्र ऑथर जर असू तर आपल्याला 1 मार्क इथं बघा तो मिळणार आहे. मल्टिपल जर ऑथर असतील तर प्रिन्सिपल ऑथर किंवा फर्स्ट ऑथर जो आहे किंवा करस्पॉन्डन्स ऑथर आहे त्याला 50% क्रेडिट या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे अर्धा मार्क आपल्याला मिळेल. आपण जर या ठिकाणी एखाद्या पेपरचे करस्पॉन्डन्स म्हणजे मुख्य ऑथर असू तर अर्धा मार्क आणि सोल ऑथर जर असू म्हणजे आपला एकट्याचाच पेपर असेल तर 1 मार्क आणि इतरांना बाकी 50% अशा पद्धतीने ते मिळणार आहे. तर हे जे कॅपिंग आहे हे त्यांनी इथं दिलेलं आहे. तर हे आपण रिसर्चचा जो क्रायटेरिया आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बुक्स ऑथर्ड IPR जनरेटर मॅक्सिमम किती 6 मार्क्स या ठिकाणी आहेत. आता इथं काय केलेलं आहे, टोटल नंबर ऑफ बुक्स आहे, चॅप्टर्स एडिटेड, व्हॉल्यूम्स पब्लिश्ड बाय रेप्युटेड नॅशनल आणि इंटरनॅशनल जर पब्लिशर असेल त्याला ISBN असेल तर आपल्याला हे मार्क्स मिळतील. मग याच्यामध्ये काय केले त्यांनी 2 मार्क्स पर ऑथर्ड बुक. म्हणजे जर आपलं रेफरन्स बुक असेल आणि आपण स्वतंत्र त्याचे ऑथर असूत, सोल ऑथर असूत तर आपल्याला 2 मार्क्स या ठिकाणी मिळणार आहेत आणि 1 मार्क हा एडिटेड बुकला किंवा चॅप्टरला एडिटेड बुकमध्ये जर असेल किंवा ट्रान्सलेटेड बुक असेल तर त्याला आपल्याला मिळणार आहे. पण इथं काय आहे, फक्त इथं नॅशनल किंवा इंटरनॅशनल पब्लिशर असला पाहिजे आणि त्याला ISBN नंबर असला पाहिजे. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर IPR, पेटंट्स, कॉपीराइट, ट्रेडमार्क, डिझाइन एटसेट्रा ग्रँटेड अवॉर्डेड जर असेल तर आपल्याला 2 मार्क पर IPR ग्रँटेड मिळणार आहेत. त्यानंतर हे सगळं मिळून म्हणजे हे बुक्स आणि हे IPR मिळून या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त किती मार्क्स घेता येतील, तर जास्तीत जास्त आपल्याला 6 मार्क्स या ठिकाणी घेता येतील. जर तुमची 3 पुस्तकं असतील तर तुम्हाला हे 6 मार्क्स मिळतील. थोडासा हा जो क्रायटेरिया आहे हा या ठिकाणी काही लोकांना अवघड जाणार आहे. कारण अनेक जे भाषेचे विद्यार्थी आहेत किंवा जे सोशल सायन्सेसचे आहेत तर जनरली त्यांचा जो रिसर्च आहे तो साय फाइंडर किंवा वेब ऑफ सायन्स किंवा स्कोपसमध्ये नसतो. हे महाराष्ट्रापुरतं या ठिकाणी मी बोलतोय आणि त्यामुळं काय होईल, इथं मार्क्स मिळणं थोडंसं कठीण आहे. पण इथं तुम्हाला हे जे मार्क्स आहेत इथं मिळू शकतात. तर या दृष्टीनं आपण तयारी केली पाहिजे. त्यानंतर पहा अवॉर्ड्सला या ठिकाणी 3 मार्क मॅक्सिमम देण्यात आलेले आहेत.
हे जे सगळं आपण पाहतो हे 75 मार्कांसाठी पाहतो. हे 75 मार्क्स कसे मिळवायचे? याच्यामध्ये बघा नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलची जर एजन्सी असेल आणि ऑर्गनायझेशन असेल आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंट बॉडी असेल, तर आपल्याला जास्तीत जास्त 3 मार्क या ठिकाणी मिळतात. इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेव्हलच्या संस्थेकडून जर आपल्याला पुरस्कार मिळाला असेल, आपल्या कामाबद्दल या ठिकाणी शैक्षणिक, तर 3 मार्क आपल्याला मिळणार आहेत. स्टेट लेव्हल जर असेल, तर या ठिकाणी 2 मार्क्स मिळणार आहेत आणि हे दोन्ही मिळून आपल्याला जास्तीत जास्त 3 मार्क्स या ठिकाणी घेता येतील. तर अशा पद्धतीने हे जे अकॅडमिक, टीचिंग आणि रिसर्चचं जे वेटेज आहे, जे या ठिकाणी क्रेडेन्शियल आहे, ते 75% होणार आहे आणि या 75% मध्ये या ठिकाणी आपल्याला राहायचं आहे. आता हे 75% म्हणजे काय, तर आपल्याला किमान 50% क्वालिफाय होण्यासाठी घेणं गरजेचं आहे किंवा 50% वर थोडासा स्कोअर असणं गरजेचं आहे. जर हा स्कोअर 50% वर असेल, तर आपण इलिजिबल होऊ, असं स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हे असिस्टंट प्रोफेसरसाठी झालं. त्यानंतर असोसिएट प्रोफेसरसाठी त्याच पद्धतीची या ठिकाणी जी कार्यपद्धती आहे ती दिलेली आहे. 75% वेटेज आहे. त्यानंतर अकॅडमिक रेकॉर्डला 45, तिकडे 55 आहे असिस्टंटला, इथं 45 या ठिकाणी आहे आणि इथं सुद्धा काय आहे, हे जे स्कोअर मोजला जाणार आहे तो याच पद्धतीनं इम्पॉर्टन्स, ज्या नॅशनल इम्पॉर्टन्सच्या इन्स्टिट्यूट आहेत त्याची जर डिग्री असेल तर जास्त मार्क्स आपल्याला मिळतील. अशाच पद्धतीने ती रँकिंग सुद्धा इथं दिलेली आहे. आणि जर पहिल्या 100 NRIF मध्ये जर आपण डिग्री घेतलेली संस्था असेल, तर आपल्याला 90% असा स्कोअर या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर 200 ते 500 मध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी आणि 80% हे इतर ज्या स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना 80% गृहीत धरणार आहेत आणि UGC अप्रूव्ड ज्या बाकी संस्था आहेत त्यांना 60% स्कोअर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे 45 गुण आपल्याला मिळणार आहेत, ते अशा पद्धतीने असोसिएटसाठी सुद्धा मिळणार आहेत. आता हे कशासाठी आहे? हे डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी आहे किंवा प्रत्यक्ष जी भरती आहे त्यासाठी आहे. याच्यामध्ये या ठिकाणी जे प्रमोशन आहे ते नाही आहे. म्हणजे प्रमोशनलाही तुम्हाला हेच लागेल असं या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही. फक्त डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठीची नियमावली त्यांनी ही दिलेली आहे. त्यानंतर पहा, याच्यामध्ये परत काय आहे, टीचिंग एक्सपिरियन्सला 5 मॅक्सिमम मार्क्स दिलेले आहेत. मग ते मार्क्स कसे कॅल्क्युलेट केलेले आहेत, तर एका वर्षाला 1 मार्क अशा पद्धतीनं ते मार्क्स या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेले आहेत. तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर 4 वर्ष जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर 4 मार्क्स मिळतील. आता असोसिएटसाठी काय आहे, तुम्हाला जर या ठिकाणी असोसिएट व्हायचं असेल तर त्याचा जो क्रायटेरिया UGCने दिलेला तो वेगळा आहे. म्हणजे काय आहे, त्याला किमान 8 वर्ष एक्सपिरियन्स त्या ठिकाणी लागतो. म्हणजे तुम्हाला इथं मॅक्सिमम किती मार्क्स, 5 मार्क्स त्याचे ऑलरेडी मिळणारच आहे. त्याशिवाय आपण असोसिएट त्या ठिकाणी होत नाही. त्यानंतर पहा, याच्यामध्ये पुढं असेसमेंट ऑफ रिसर्च ॲप्टिट्यूड आणि इनोव्हेशन याला 25 मार्क्स आहेत. याचे या ठिकाणी 2 भाग आहेत. ज्याच्यामध्ये रिसर्च पब्लिकेशनला 6 मार्क्स आहेत आणि तेही त्याच पद्धतीने आहेत. म्हणजे एक तर तुमचा सायन्स फाइंडरमध्ये असला पाहिजे पेपर, वेब ऑफ सायन्समध्ये किंवा स्कोपसमध्ये असला पाहिजे. मग तिथं त्या ठिकाणी सुद्धा कॅल्क्युलेशन असंच आहे, की सोल ऑथर जर तुम्ही असाल तर 1 मार्क आणि करस्पॉन्डन्स असाल तर 50% म्हणजे अर्धा मार्क तुम्हाला आणि इतर जितके लेखक असतील त्यांना अर्ध्या मार्कांमध्ये ते त्या ठिकाणी डिव्हाइड होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा रिसर्च आहे. आता इथं हे गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, की सायन्स फाइंडर, वेब ऑफ सायन्स किंवा स्कोपसवरती आपले पेपर असले पाहिजे. त्यानंतर ॲडिशनल नंबर ऑफ रिसर्च पब्लिकेशन्स ओव्हर अँड अबोव्ह मिनिमम रिसर्च पब्लिकेशन स्पेसिफाईड प्रिस्क्राइब्ड फॉर असोसिएट प्रोफेसर शॅल बी कन्सिडर्ड फॉर द कॅल्क्युलेशन्स ऑफ पब्लिकेशन स्कोअर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, UGCनं जो असोसिएट प्रोफेसरसाठीचा क्रायटेरिया घालून दिलेला आहे तोही आपल्याला इथं पाहणं गरजेचं आहे. त्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे. पुढं पहा, याच्यामध्ये बुक्स ऑथर्ड किंवा मूक्स डेव्हलप्ड किंवा IPR जनरेटेड असेल, याला मॅक्सिमम 8 मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. बुक्सला देखील कशा पद्धतीने आहेत बघा, ऑथर्ड रेफरन्स बुक असेल तर 1 मार्क दिलेला आहे. म्हणजे आपण जर सोल ऑथर असू तर त्याचा 1 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर एडिटेड बुक चॅप्टर इन एडिटेड व्हॉल्यूम जर असेल तर हा 1 मार्क आणि ऑथर्ड असेल तर 2 मार्क. इथं बघा 2 मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे स्वतंत्र आपण जर ऑथर असू तर 2 मार्क आणि एडिटेड असेल किंवा चॅप्टर असेल किंवा ट्रान्सलेटेड असेल तर हा 1 मार्क आपल्याला इथं मिळणार आहे. त्यानंतर मूक जर आपण डेव्हलप केला असेल, आता मूक कसा डेव्हलप होणार, म्हणजे कॉलेजचे जे शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी ही संधी मिळतच नाही. याचं कारण असं आहे, कारण सध्या या ठिकाणी हे जे मूक्स डेव्हलप केले जातात ते फक्त आणि फक्त सेंट्रल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक असतील किंवा या ठिकाणी जे 10 नॅशनल कोऑर्डिनेटर्स आहेत तेच त्या ठिकाणी ते घेत असतात. म्हणून आपला मुख हा या ठिकाणी स्वयंवरती किंवा स्वयं प्लस किंवा NPTEL किंवा महाज्ञानदीपवरती असणं गरजेचं आहे. तिथं जर असेल तर त्याचे 2 मार्क्स आपल्याला या ठिकाणी मिळतील. मॅक्झिमम हे मार्क्स कॉलेजच्या टीचरला मिळत नाहीत, कारण ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी नसतात.
तसं तर या ठिकाणी सगळ्यांनाच ती संधी द्यायला हवी होती, परंतु UGCने ती संधी सगळ्यांना दिलेली नाही. त्यानंतर IPR पेटंट्स जर असतील या ठिकाणी, तर 2 मार्क्स आपल्याला या ठिकाणी मिळतील. तर IPR ग्रँटेड बुक्स आणि हे सगळे मिळून, हे दोन्ही मिळून आपल्याला मॅक्सिमम 8 मार्क्स या ठिकाणी घेता येतील. आता अवॉर्ड असेल तर मॅक्सिमम 3 मार्क आहेत. मग नॅशनल लेव्हल असेल तर आपल्याला डायरेक्ट 3 मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात आणि स्टेट लेव्हलला 2 मार्क आणि हे दोन्ही मिळून 3 मार्क आपल्याला या ठिकाणी घेता येतात किंवा त्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं. PhD गाईडन्स जर असेल तर या ठिकाणी 1 मार्क पर PhD अवॉर्डला आपल्याला घेता येतो. मॅक्सिमम 3 मार्क्स आहेत. 3 विद्यार्थी असतील तर 3 मार्क आपल्याला हे मिळू शकतात. त्यानंतर कम्युनिटी फंड्स आपण जर प्रोजेक्ट केले असतील, फंड मिळाले असतील तर त्याचेही मार्क्स आहेत. इथं मॅक्सिमम 5 मार्क्स आहेत. त्यापैकी या ठिकाणी आपण जर 2 लाखापर्यंतचा फंड मिळवला असेल तर अर्धा मार्क आपल्याला मिळेल. 2 लाख ते 5 लाखापर्यंत जर फंड मिळाला असेल तर 1 मार्क आपल्याला मिळेल. 5 लाख ते 10 लाखापर्यंत आपल्याला 2 मार्क्स मिळतील. 10 लाख ते 25 लाख पर्यंत आपला जर प्रोजेक्ट असेल तर 3 मार्क्स मिळतील. 25 लाख ते 50 लाख जर आपला प्रोजेक्ट असेल तर 4 मार्क्स मिळतील आणि 50 लाखाच्या वर असेल तर या ठिकाणी 5 मार्क्स आपल्याला मिळतील. तर अशा पद्धतीने मॅक्सिमम या ठिकाणी जे दिलेले मार्क्स आहेत ते 5 आहेत. त्या पद्धतीने मिळतील. समजा आपण 1-1 लाखाचे 2 प्रोजेक्ट केले असतील तर आपल्याला 1 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतो. तर अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रोफेसरसाठी देखील त्याच प्रकारचं वेटेज आहे. 75%च या ठिकाणी हे जे अकॅडमिक टीचिंग आणि रिसर्च ATR आहे ते गृहीत धरल्या जाणार आहे आणि 25% इंटरव्ह्यू. तर याच्यामध्ये आपल्याला अकॅडमिक रेकॉर्डमध्ये मॅक्सिमम 40 मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि तो जो स्कोअर आहे तो अशाच पद्धतीने मोजला जाणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये जर तुमची डिग्री असेल तर 100% स्कोअर तुम्हाला मिळेल. त्यानंतर या ठिकाणी NRIFमध्ये असेल पहिल्या 100 मध्ये किंवा फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्याला रँकिंग असेल 200 ते 500 मध्ये तर इथं 90% स्कोअर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आपल्या स्टेट युनिव्हर्सिटीला 80% आणि UGC रिकॉग्नाइज्डला या ठिकाणी 60%. तर अशा पद्धतीने प्रोफेसरसाठी तोच क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर हा जो स्कोअर आहे मार्क्स कसे आपण घेणार तर ग्रॅज्युएशनला मॅक्सिमम 7 मार्क्स दिलेले आहेत. मग ते कशी कॅल्क्युलेट होणार तर 80%च्या वर मार्क्स असतील तर 7 मार्क्स आपल्याला मिळतील. 60% ते 80% मध्ये असेल तर 5 मार्क, 55% ते या ठिकाणी 60% असेल तर 4 मार्क्स आणि 45 ते 55 मध्ये जर असेल तर 2 मार्क्स आपल्याला या ठिकाणी ग्रॅज्युएशनचे मिळणार आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशनला 13 मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. परत तोच क्रायटेरिया आहे. 80%च्या वर जर मार्क्स असतील तर 13 मार्क्स, 60% ते 80% मध्ये 11 मार्क्स, 55% ते या ठिकाणी 60% मध्ये. मग इथं काय आहे, काही अपवाद आहेत. समजा SC, ST, OBC, नॉन क्रिमिलियर तर त्यांना 9 मार्क्स या ठिकाणी देण्यात येणार आहेत. इथं 55 ऐवजी 50 या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेला आहे. MPhil आणि PhD साठी मॅक्सिमम 17 मार्क्स आहेत प्रोफेसरसाठी. बघा MPhil 60%च्या वर मार्क्स असतील तर 4 मार्क्स, 55% ते 60 मध्ये असतील तर 3 मार्क्स. त्यानंतर PhD असेल तर डायरेक्ट 17 मार्क्स आपल्याला मिळतील आणि या दोन्हींचे मिळून 17 मार्क्स इथं देण्यात आलेले आहेत. त्यानंतर JRF, नेट, सेट जर असेल तर मॅक्सिमम 3 मार्क्स देण्यात आलेले आहेत. नेट JRF असेल तर 3 मार्क्स मिळतील. नुसतं नेट असेल तर 2 मार्क्स मिळतील. सेट असेल तर 1 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या तिन्हीची मिळून या ठिकाणी 3 मार्क्स आपल्याला मॅक्सिमम घेता येतील. हे प्रोफेसरसाठीचा क्रायटेरिया आहे. त्यानंतर टीचिंग एक्सपिरियन्स इथं मॅक्सिमम 5 मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक वर्षाला 1 मार्क इथं आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. हे प्रत्येक वर्षाला 1 मार्क आपल्याला मिळणार आहे. म्हणजे जितक्या वर्षाचा अनुभव असेल तुम्हाला तितके या ठिकाणी काय होईल ते मार्क्स तुम्हाला मिळतील. मॅक्सिमम 5 मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं ही जी रिक्रुटमेंट आहे ती आपल्याला पाहता येईल. त्यानंतर बघा रिसर्चसाठी हे महत्त्वाचं आहे. इथं 30 मार्क्स देण्यात आलेले आहेत. मग याच्यामध्ये काय आहे तोच क्रायटेरिया आहे. सायन्स फाइंडरवर आपला पेपर असला पाहिजे किंवा वेब ऑफ सायन्सवर किंवा स्कोपसवरती आणि मग त्याच पद्धतीने आपल्याला मार्क मिळतील. म्हणजे 1 मार्क सोल ऑथर जर आपण असू तर एका पेपरसाठी 1 मार्क आणि आपण जर को ऑथर असू किंवा करस्पॉन्डिंग म्हणजे मुख्य ऑथर असू तर 50% म्हणजे अर्धा मार्क आपल्याला एका पेपरसाठी मिळेल आणि बाकीच्यांना अर्धा मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर ॲडिशनल हा जो स्कोअर आहे हे तर इथं महाराष्ट्र शासनाने दिलं परंतु UGCचा जो नियम आहे या ठिकाणी प्रोफेसरसाठी किती तो असला पाहिजे तर तोही आपल्याला इथं कंप्लीट करणं गरजेचं आहे. तेव्हा आपण प्रोफेसरसाठी त्या ठिकाणी एलिजिबल होऊ डायरेक्ट रिक्रुटमेंट. त्यानंतर पहा आता याच्यामध्ये बुक्स ऑथर्ड किंवा हे जे आहे तिसरा पार्ट याच्यामध्ये 8 मार्क्स आपल्याला देण्यात आलेले आहेत मॅक्सिमम ज्याच्यामध्ये
2 मार्क्स पर ऑथर्ड रेफरन्स बुक 2 मार्क. असोसिएटला, असिस्टंटला सुद्धा हेच क्रायटेरिया आहे. 1 मार्क पर एडिटेड किंवा चॅप्टर जर असेल किंवा ट्रान्सलेटेड बुक असेल. मूक जर आपण डेव्हलप केला असेल तर एका मूकसाठी 2 मार्क. IPR जर आपल्याकडे असेल तर त्याला देखील 2 मार्क आणि असे मिळून मॅक्सिमम 8 मार्क्स आपल्याला घेता येतील आणि त्यानुसार जो स्कोअर आहे तो आपला कॅल्क्युलेट होईल. हा 75 पैकी आपण पाहतोय. अवॉर्डसाठी इथं मात्र 5 मार्क्स देण्यात आलेले आहे. तर नॅशनल अवॉर्ड असेल किंवा इंटरनॅशनल असेल तर 3 मार्क्स आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर स्टेट लेव्हल असेल तर 2 मार्क्स आणि नॅशनल इंटरनॅशनल दोन्ही मिळून जास्तीत जास्त या ठिकाणी 3 मार्क्स आपल्याला देण्यात आलेले आहेत. PhD गाईडन्स जर असेल तर एका विद्यार्थी जर आपला अवॉर्ड असेल PhD तर 1 मार्क आपल्याला देण्यात आलेला आहे. इथं मॅक्सिमम 5 मार्क्स देण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रोफेसरसाठी या ठिकाणी जास्त जे मार्क्स आहेत ते दिलेले आहेत. असोसिएटसाठी 3 मार्क आहेत, पण इथं या ठिकाणी प्रोफेसरसाठी 5 मार्क्स देण्यात म्हणजे 5 विद्यार्थी जर तुमचे अवॉर्ड असतील तर 5 मार्क तुम्हाला हे मिळतील. तर अशा पद्धतीने आपला स्कोअर कॅल्क्युलेट होईल आणि आपण जर काही फंड आणला असेल तर तो फंड सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेट होईल. तर इथं 6 मार्क्स मॅक्सिमम आहेत. ज्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत जर फंड असेल तर अर्धा मार्क, 5 ते 10 मध्ये 1 मार्क, 10 ते 25 साठी 2 मार्क, 25 लाख ते 50 लाखासाठी 3 मार्क आणि 50 लाख ते 75 लाखासाठी 4 मार्क्स आणि 75 ते 1 करोड असेल तर 5 मार्क आणि 1 करोडच्या वर जर असेल तर 6 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळतील. म्हणजे आपला जर प्रोजेक्ट आपण एखादा केला असेल आणि त्याची फंडिंग जी आहे 1 करोडच्या वर असेल तर 6 मार्क्स आपल्याला त्याचे मिळतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे स्कोअर आहे 75% साठी या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जाणार आहे आणि त्यानुसार आपल्याला जो कॉल आहे तो मिळणार आहे. तर हा स्कोअर आपला 50%च्या वर त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. तेव्हा आपण इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल होऊ. त्यानंतर पहा इंटरव्ह्यू या ठिकाणी 25% त्याला वेटेज देण्यात आलेलं आहे. या तिन्ही असोसिएट असो, असिस्टंट असो किंवा प्रोफेसरसाठी आणि ही डिस्ट्रिब्युशन जी आहे ती जे परफॉर्मन्स आहे ते या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं मोजणार आहोत किंवा त्यांनी इथं दिलेलं आहे. डेप्थ ऑफ डोमेन सब्जेक्ट नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑफ रिसेंट डेव्हलपमेंट्स इन द फील्ड 15 मार्क त्याला दिलेले आहे. डोमेन नॉलेज किंवा सब्जेक्ट नॉलेजसाठी तुम्हाला 15. हे काय आहे? हे इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी दिलेलं आहे. लँग्वेज प्रोफिशियन्सी ICT स्किल्स फॉर यूज ऑफ मॉडर्न टीचिंग लर्निंग एड्स 5 मार्क. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी इफिशियंट असलं पाहिजे. तुम्हाला ICT टूल्स किंवा आता हे जे नवीन टेक्नॉलॉजी आहे ही सगळ्यांची माहिती असणं गरजेचं आहे. ते देखील चेक केलं जाईल. कारण हे फार महत्त्वाचं आहे. कारण विद्यार्थ्यांना आपल्याला काहीतरी नवीन त्या ठिकाणी द्यायचं आहे किंवा त्यांचे स्किल एन्हान्स करायचे. त्यासाठी आपणही स्किल्ड असणं गरजेचं आहे. म्हणून हा मुद्दा कदाचित त्याच्यामध्ये टाकला असावा. लँग्वेज प्रोफिशियन्सी आहे. त्यानंतर पहा लॉजिकल रिझनिंग फ्युचर प्लॅन काय आहे? टीचिंग, रिसर्च, एक्सटेन्शन याला 3 मार्क्स देण्यात आलेले आहेत. याच्यावरती सुद्धा विद्यार्थ्यांनी किंवा कॅन्डिडेटने आता फोकस करणं गरजेचं आहे, की एखाद्या संस्थेमध्ये मी नोकरी करणार आहे तर माझा फ्युचर प्लॅन काय असेल? मी त्या ठिकाणी काय करणार आहे? तर हे आपण सांगितलं पाहिजे. त्यानंतर असेसमेंट ऑफ आउटरीच, एक्सटेन्शन, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड नॉलेज ऑफ NEP पॉलिसी ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट 2 मार्क्स. NEP वरती खास भर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर हे आपण NEP सुद्धा माहिती करून घेणं गरजेचं आहे. याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यावरती 100% इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर त्याला 2 मार्क्स आहेत आणि हे असेसमेंट ऑफ फर्स्ट 2 पॅरामीटर शेल बी बेस्ड ऑन प्रेझेंटेशन मेड बाय द कॅन्डिडेट ॲट द टाईम ऑफ. तर याच्यामध्ये काय करायचं आहे? कॅन्डिडेटला या ठिकाणी प्रेझेंटेशन करायचं आहे. म्हणून इंटरव्ह्यूची जी तयारी आहे ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर काय आहे? तर या ठिकाणी हे जे डिस्ट्रिब्युशन आहे ते आपलं विद्यापीठ जे आहे ते या ठिकाणी ठरवू शकतं, की आपल्याला हे कसे डिस्ट्रिब्यूट करायचे, मार्किंग कशी द्यायची. कारण त्यांनी टक्केवारीमध्ये हे सगळं दिलेलं आहे. 75% अशा पद्धतीनं आणि 25% मग त्याचं डिस्ट्रिब्युशन हे विद्यापीठ त्यांच्या लेव्हलवरती या ठिकाणी करू शकतं. त्यानंतर याच्यामध्ये एक काय महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे बघा. अ, हे जे याची ही जी सगळी प्रोसिडिंग आहे ही कॉन्फिडेन्शियल त्या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे हे होणार आहे. बघा सिलेक्शन कमिटी मीटिंग शॅल बी कॅरीड बरं का. हे फार महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे सगळं तुमचा इंटरव्ह्यू हा व्हिडिओ रेकॉर्डिंग तुमच्या इंटरव्ह्यूची होणार आहे. तुमचा परफॉर्मन्स कसा आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं करणार आहे. तर याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. म्हणून इंटरव्ह्यूची तयारी, मुलाखतीची तयारी चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. परंतु याच्यात पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे, की हा इंटरव्ह्यू गोपनीय राहील, हे कॉन्फिडेन्शियल राहील. पण गरज जर पडली आणि जर कोर्टानं सांगितलं, की त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग द्या, तर ती तुम्हाला द्यावी लागेल. म्हणजे हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यानंतर ती आपल्याला उपलब्ध सुद्धा करून द्यावी लागेल, जर मागण्यात आली तर. त्यानंतर मग काय होईल, तर अशा पद्धतीने तुम्हाला
75% प्लस 25% मिळून 100% टोटल होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर एका आठवड्यामध्ये हा निकाल लावणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया राहणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये एक गोष्ट पाहू शकतो, की यामुळं ट्रान्सपरन्सी येईल का? हा मोठा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आता ज्या पद्धतीने हा जी-आर देण्यात आलेला आहे, त्यानुसार जर सगळ्या प्रक्रिया झाल्या, याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली, तर याच्यामध्ये निश्चितच ट्रान्सपरन्सी येईल आणि जे गुणवान विद्यार्थी आहेत, ज्यांनी खरंच त्या ठिकाणी मेहनत केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि थोडासा भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी आळा देखील बसण्याची शक्यता आहे. म्हणून याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर मला वाटतं ही सगळी जी मार्किंग आहे तुमच्या लक्षात आली असावी. काही समस्या असेल, प्रॉब्लेम असेल तर कृपया खाली कॉमेंट करा. आपण त्यावरती बोलूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.